पुंडलिकावल्यामी ढोल श्री नामदेव तुकाराम श्री सद्गुरामचंद्राय नमः हनुमान दाता विनांत गगना खेळ कपिता विवेक देशात्मक देवात्मकाच्या दे चाललेला कथेचा विषय आहे संपूर्ण महाराष्ट्र भागात या मार्फत आयोजित जीवन शक्ती म्हणजे हे एक संत संमेलन आहे. सर्व संतांच्या गाठी भेटी पडणं, रामभक्तांच्या भेटी होणं हे खरं महत्वाचं आहे आणि ते आज आमच्या सरांच्या माध्यमातून आम्हाला हा पुण्य पर्वणी लाभलेली आहे. म्हणजे 14 जिल्ह्यांमधून वाचक सूचक आज या नगरीमध्ये आले आणि आमच्या सारख्या आळशिया माणसापर्यंत ही ज्ञानगंगा त्यांनी आमच्या दारापर्यंत आणली आणि सांगून राहिले हे ह्या दिवस एवढा पवित्र असा उपक्रम या माध्यमातून चालवला तरी त्यांना कोटी कोटी धन्यवाद. चाललेला कथेचा विषय आहे, वेळ अपुरा आहे, धावत्या वेगामध्ये आपल्याला जगायचं आहे म्हणून हनुमंतराया निघालेले आहे. देव लोकांनी फुलांचा वर्षाव केला. का केला याचं कारण सर्वांना माहिती. चला गंधर्वाचे गांधीदांचे जय जयकार गगन देवांगनाचे नर्तन कपिचे गजाननी गजरे गगन अवघे लग्नगीत झाले. विजयी झाला कपिलाचा उडून जमिनीत लुटून धाड शिरवारी. सर्वांना वाटू लागलं आता आपला राग विजय होणार. सुजय देवाची बांधवडी नरकटी धांदली सोडून वळली कुडी जय जयकार करताते. सर्वांना आनंद होऊ लागला. का ज्यांनी जगाला त्रास दिलाय त्या त्रासातून आता जग मुक्त होणार आहे, सर्व विश्व मुक्त होणार आहे म्हणून सर्वांना आनंद. नरलीलेमध्ये रामप्रभूनं प्रवेश केलेला आहे. जो जगाचा मालक आहे त्यांनी काय केलेली आहे, मोहाची गुंती आहे लटकी सहज पांघरून घेतले. जो जगाचा पालनहार आहे त्याला सर्व काही कळत नाही का? पण कळत असून नेमकेपणाचं सोंग रामप्रभूनं मांडलेले याला म्हणायचे नरलीला. का मनुष्य जन्मामध्ये आल्याच्या नंतर एका होळीचा 10व्या वेगामध्ये अर्थ सांगतो. कारण मनुष्य कुठपर्यंत जाऊ शकतो हे याच्यामधून आपल्याला पाहायला मिळेल. कारण आपल्याला शोक केल्याशिवाय गत्यंतर नाही, कारण त्याच्या पुढची गती आपल्यापर्यंत पोहोचत नाही. म्हणून रामप्रभू म्हणून लागले हनुमंत जाऊन बराच वेळ झाला, अजून का आला नसावा. की सगळा पर्वत तुकला आणखी पर्वताची गेला, गीताचा मार्गी उडला मिळावला कपिंद्रा. रामप्रभूच्या मनातले हे विचारे एक मन संकल्पाने विकल्प करू लागले. का माझ्या मारुतीला कदाचित पर्वत सापडला नसेल का? ये नेकरे देती गेला पर्वतही टाकीला औषधी नोकेची वैला की बोला लागला पर्वते. नाही असं नाही व्हायचं, तर कदाचित माझ्या हनुमंताला औषधी गुळकू आल्या नसतील का? रोजेच कोणी मिळेल देती ही माया केली गोड पाहिला आहे हनुमंत कपिलाचा विलकिला. एक माणूस सांगत होतो, काय सांगावं त्या पर्वतावर
त्यांनी माझ्या मारुतीला वेढा दिला असेल का? एक पण सांगत होतो माझा मारुती कसा आहे बलवान नाही. तेवढेही राक्षस जरी आले असते तरी त्यांचा कदाचित त्या पर्वताला राखण आहे सांभाळणारा कोणीतरी असावा आणि कदाचित त्यांनी औषधी घेऊन दिल्या असतील. भांडण निर्माण झालं असावं आणि त्या भांडणामध्ये उपद्रवामध्ये वेळ गेला की काय? सांगत होत माझा हनुमंत काय निवडतोय का? शक्तीहीन आहे का? आपुली तुला धामा अशी शक्ती माझ्या हनुमंताजवळ कितीही राक्षस आले तरी क्षणामध्ये तो मारून विजय मिळवेल. माझ्या हनुमंताचा प्रताप कमी आहे का? लंकेमध्ये आख्या पुण्यासारखं नाव आलं. काय करावं म्हणून रामप्रभूची असणारी द्विध अवस्था निर्माण झाली. म्हणून रामप्रभूला वाटू लागलं आता जर वेळ संपली सूर्योदय झाला जर मारुती आले पर्वतीवर त्या औषधीचा उपयोग होईल का? होणार नाही. म्हणून रामप्रभू अतिशय शोकामध्ये असणारे झाले. कुंडलिका